विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील विविध घटक। आज आपण पाहणार आहोत संघटन किंवा ऑर्गनायझेशन हा घटक। या संघटन किंवा ऑर्गनायझेशन संदर्भात हा पूर्णतः व्हिडिओ आपण थेरॉटिकल पार्टच्या स्वरूपात पाहणार आहोत आणि त्यानंतरचा व्हिडिओ हा संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन वरील मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या सहाय्याने पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझे वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे आणि व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होऊ शकतील। तर मित्रहो, चला आपण सुरू करूया। संघटन म्हणजेच ऑर्गनायझेशन। संघटन किंवा ऑर्गनायझेशन या घटकामध्ये आपण काय काय पाहणार आहोत। तर संघटन या शब्दाचा अर्थ, संघटन या शब्दाची व्याख्या, संघटन प्रक्रिया आणि संघटनेची विविध तत्वे या स्वरूपात हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। पहिला भाग पाहतोय आपण, तो म्हणजे संघटन या शब्दाचा अर्थ, मीनिंग। संघटन म्हणजे व्यवसायातील मनुष्यबळाचे संघटन होय। खरं तर इंग्रजी भाषेतील ऑर्गनायझेशन या शब्दाला संघटन हा पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो। ऑर्गनायझेशन या शब्दाची उत्पत्ती ऑर्गॅनिझम या शब्दापासून झालेली आहे। वेबस्टर शब्दकोशानुसार ऑर्गॅनिझम म्हणजे विशिष्ट कार्यपूर्तीसाठी परस्पराशी संबंधित असलेल्या विविध विभागांमध्ये विभागली गेलेली सुनिश्चित संरचना होय। आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की संघटन हा व्यवसायातील मनुष्यबळाचे संघटन असते। उत्पादनाचा आणि एक महत्त्वाचा घटक म्हणजेच मनुष्यबळ। खरं तर उत्पादनाचे असंख्य घटक आहेत। भांडवल आहे, यंत्रसामुग्री आहे, जमीन आहे, इमारत आहे आणि त्याचबरोबर मनुष्यबळ। व्यवसायात काम करणारे कर्मचारी म्हणजेच मनुष्यबळ। कर्मचाऱ्याची नियुक्ती करून त्याच्या पात्रतेनुसार त्यांच्यावर योग्य कामाची जबाबदारी सोपवणे म्हणजे संघटन होय। संघटन हा व्यवस्थापनाचा पाया आहे। संघटनेमुळे व्यक्तिगत व सांघिक कौशल्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो। व्याख्या। विविध तज्ञांची ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिली व्याख्या आहे पहा, मॅकफार्लँड यांनी केलेली। त्यांच्या मते निश्चित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्रित येऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचा एक विशेष समूह म्हणजे संघटन होय। दुसरी व्याख्या आहे आर.सी. डेव्हिस यांनी केलेली। त्यांच्या मते सामान्य उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी नेतृत्वाकडून मिळणाऱ्या निर्देशानुसार किंवा आदेशानुसार सहकार्य करणारा व्यक्तींचा समूह म्हणजे संघटन होय। 3. मुने व रेले यांच्या मते सामान्य उद्देशाच्या पूर्ततेकरिता एकत्र आलेल्या व्यक्तींचा प्रत्येक समूह म्हणजे संघटन होय। 4. ओलिव्हर शेल्डन यांच्या मते व्यक्ती किंवा गटाने करावयाची कार्य व ती करण्यासाठी आवश्यक असलेली साधने यांचा समन्वय घालण्याची संघटन ही एक प्रक्रिया आहे। यामुळे कार्य कार्यक्षमतेने, पद्धतशीरपणे आणि समन्वय प्रस्थापित करून पूर्ण केली जातात। पाचवी व्याख्या आहे प्राध्यापक L.H. हॅने यांनी केलेली। त्यांच्या मते कोणत्याही सामान्य उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता वैशिष्ट्यपूर्ण भागामध्ये सुयोग्य समन्वय प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे संघटन होय।
6वी व्याख्या आहे ब्रेच यांनी केलेली. त्यांच्या मते संघटन ही व्यवस्थापनाची सूत्रबद्ध अशी रचना आहे, कारण व्यवस्थापकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी एकूण कार्याचे व जबाबदारीचे विभाजन वेगवेगळ्या विभागामध्ये किंवा गटामध्ये केले जाते. 7वी व्याख्या आहे विल्यम स्प्रिंगल यांनी केलेली. त्यांच्या मते एखाद्या उपक्रमातील विविध घटकांमध्ये असणारा रचनात्मक संबंध म्हणजे संघटन होय. 8वी व्याख्या एलन यांनी केलेली. त्यांच्या मते निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना आपले कार्य कार्यक्षमतेने पार पाडता यावे, यासाठी प्रत्येक कार्याचे महत्त्व ओळखून त्यांचे गट पाडून आणि अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करून त्यात संबंध निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजे संघटन होय. वरील ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की विविध कार्य आणि प्रक्रिया व्यवसाय संस्थेमध्ये करावी लागतात. ही कार्य आणि प्रक्रिया यामध्ये प्रभावी समन्वय साधण्याचे संघटन हे एक माध्यम असून कार्यरत असणाऱ्या विविध व्यक्तींमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची ती एक कला देखील आहे. त्यामुळे सामान्य उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्तिगटात कार्याचे योग्य विभाजन करून त्यांच्या प्रयत्नात किंवा कार्यात एकसूत्रता निर्माण केली जाते. अर्थ आणि व्याख्या पाहिल्यानंतर तिसरा पार्ट आपण पाहणार आहोत, तो म्हणजे स्टेप्स इन ऑर्गनायझेशन, संघटन प्रक्रिया किंवा अवस्था किंवा टप्पे. व्यवस्थापनाने ठरवून दिलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेची रचना केली जाते. संघटनेची उभारणी ही शास्त्रशुद्ध सिद्धांतावर किंवा तत्वावर प्रामुख्याने केली जाते. संघटना ही व्यवसायातील दैनंदिन कार्याशी संबंधित असते. संघटनेच्या उभारणीमध्ये प्रामुख्याने आपणास पुढील अवस्था दिसून येतात. त्यालाच संघटन रचनेतील पायऱ्या किंवा अवस्था किंवा टप्पे असे देखील म्हटले जाते. संघटन प्रक्रियामधील ज्या अवस्था टप्पे जे आहेत ते टप्पे आपल्याला 5 भागामध्ये सांगता येईल. 1 कार्यनिश्चिती, 2 कार्यगट तयार करणे, 3 श्रम विभागणी, 4 अधिकाराचे वाटप आणि 5 अधिकार साखळी. या प्रत्येकाचे आपण स्पष्टीकरणात्मक माहिती आता पाहूया. कार्यनिश्चिती संघटन प्रक्रियेतील हा पहिला टप्पा आहे. यात संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याकरिता नेमकी कोणती कार्य करावीत हे निश्चित केले जाते. तसेच कार्याची व्याप्ती देखील ठरविली जाते. कार्याचे विभाजन देखील केले जाते. कार्याचे वाटप करण्याकरिता कार्य विभाजनाची गरज आवश्यक आहे. त्यामुळे आपणास कोणते काम करावे लागेल याची प्रत्येक व्यक्तीला जाणीव होत असते. थोडक्यात कार्याची निश्चिती या टप्प्यामध्ये केली जाते. दुसरा टप्पा आहे कार्यगट तयार करणे. कार्यगट तयार करणे किंवा निर्माण करणे किंवा पाडणे ही संघटनेच्या रचनेतील दुसरी अवस्था आहे. व्यवसायातील सर्व कार्य ही एकसारखीच नसतात. त्यामध्ये विविधता असते. त्यामुळे त्यानुसार विविध कार्याचे विविध गट तयार करणे आवश्यक असते. कार्याची गटामध्ये विभागणी करताना समानता लक्षात घेणे आवश्यक आहे. समान कार्याचा एक असे विविध गट व्यवसाय संस्थेमध्ये तयार केले जातात. संघटनेची दैनंदिन कार्य लक्षात घेऊन कामाची विविध गटामध्ये विभागणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने खरेदी गट, विक्री गट, उत्पादन, साठवणूक, वित्तपुरवठा, वाहतूक, कर्मचारी व्यवस्थापन इत्यादी कार्याचा समावेश होतो. या प्रत्येक कार्यासाठी स्वतंत्र कार्यविभाग देखील स्थापन केला जातो. 3 श्रम विभागणी. कामाची विभागणी किंवा कार्यवाटप म्हणजेच श्रम विभागणी होय. हा या संघटन प्रक्रियेतला तिसरा टप्पा आहे. संघटनेची उभारणी करताना केवळ
कार्याचे विभाजन करून चालत नाही, तर कार्याचे योग्य वाटप करावे लागते. कार्यक्षमतेच्या दृष्टीने हे आवश्यक असते. याकरिता विविध व्यवस्थापकीय पदे व्यवसाय संस्थेमध्ये निर्माण केली जातात. व्यवस्थापकापासून ते कामगारापर्यंत कामाचे वाटप या श्रमविभागणीमध्ये केले जाते. कामाचे वाटप करताना योग्य व्यक्तीला योग्य कामाची जबाबदारी सोपविली जाते. काही वेळा त्या संबंधात त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. थोडक्यात श्रमविभागणी किंवा कामाचे वाटप या अवस्थेमध्ये केले जाते. 4. अधिकाराचे वाटप. व्यवसाय संस्थेतील विविध व्यक्तींवर विविध कामांची जबाबदारी सोपविल्यानंतर म्हणजेच श्रमविभागणी केल्यानंतर त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागतात. त्यासाठी त्यांना काही अधिकार द्यावे लागतात. अधिकार आणि जबाबदारी यामध्ये समतोल असणे आवश्यक आहे. अधिकाराचे वाटप करताना ते कामकाजाच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार द्यावे लागतात. अधिकार हे जबाबदारीपेक्षा अधिक अथवा कमी असू नये. जर अधिकार अधिक असतील तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे जर अधिकार कमी असतील तर सोपवलेली जबाबदारी देखील पूर्ण करता येणार नाही. म्हणून अधिकार आणि जबाबदारी यामध्ये योग्य तो समतोल असला पाहिजे असे हे अधिकार वाटपाचे तत्व सांगते. 5. अधिकार साखळी. अधिकार साखळी तयार करणे म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये रचनात्मक संबंध निर्माण करणे होय. संघटनेतील विविध व्यक्तींमध्ये सहसंबंध निर्माण करणे हा संघटन उभारणी प्रक्रियेतील शेवटचा टप्पा आहे. संघटनेत विविध व्यक्ती असतात, विविध विभाग असतात. विविध विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध व्यक्तींमध्ये सहसंबंध प्रस्थापित करणे आवश्यक असते. संघटनेतील वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील संबंध हे स्पष्ट असले पाहिजेत. कोणी कोणाच्या आदेशानुसार निर्देशानुसार काम केले पाहिजे. कोणत्या व्यक्तीला त्याबाबत जबाबदार धरले जाते याची स्पष्ट कल्पना संघटनेतील प्रत्येक कर्मचाऱ्यास असते. यामुळे व्यवसाय संस्थेमध्ये पोषक वातावरणाची निर्मिती होऊन कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढीस लागते आणि त्यामुळे साहजिकच कामाचा दर्जाही सुधारतो. यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे संघटनेची तत्त्वे किंवा सिद्धांत, प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन. एकंदरीत 11 प्रिन्सिपल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला आहे आदेशाच्या एकवाक्यतेचे तत्व. 2. नियंत्रणाच्या विस्ताराचे तत्व. 3. अपवादाचे तत्व. 4. अधिकार प्रदानाचे तत्व. 5. उद्दिष्टांच्या एकवाक्यतेचे तत्व. 6. कार्यक्षमतेचे तत्व. 7. सातत्यपूर्णतेचे तत्व. 8. अधिकार व जबाबदारीचे तत्व. 9. समतोलाचे तत्व. 10. लवचिकतेचे तत्व आणि 11. अधिकार साखळीचे तत्व. ही 11 तत्वे किंवा सिद्धांत आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. 1. आदेशाच्या एकवाक्यतेचे तत्व. आदेशाच्या एकवाक्यतेच्या तत्वानुसार कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होत असते. एका कर्मचाऱ्यावर किंवा एका विभागावर एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याचे थेट नियंत्रण असले पाहिजे असे हे तत्व सांगते आणि या कर्मचाऱ्याकडून किंवा विभागाकडून या एकाच अधिकाऱ्याचे आदेश पाळले गेले पाहिजेत. जर एकापेक्षा जास्त अधिकारी त्यांना आदेश देऊ लागले तर नक्की कोणाचे आदेश पाळावयाचे याबद्दल कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि म्हणून व्यवसाय संस्थेमध्ये आदेशाच्या एकवाक्यतेच्या तत्वाचा अवलंब केला जातो. 2. नियंत्रणाच्या विस्ताराचे तत्व. व्यवसाय संघटनेतील एका अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली किंवा अधिकाराखाली कमीत कमी म्हणजेच किमान व जास्तीत जास्त म्हणजे कमाल किती कर्मचारी असायला हवे हे निश्चित केले जाते. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामाचा अधिभार होऊ नये व त्यांना आपली कार्य कार्यक्षमतेने करता यावीत या दृष्टीनेही ही कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली जाते.
जेणेकरून अधिकाऱ्यास आपल्या हाताखालील कर्मचाऱ्याकडून अपेक्षित कामे करून घेता येऊ शकतील. त्यामुळे व्यवसाय संस्थेमध्ये नियंत्रणाच्या विस्ताराच्या तत्वाचा अवलंब केला जातो. 3. अपवादाचे तत्व. व्यवसाय संस्थेत कनिष्ठ अधिकाऱ्यावर विविध जबाबदाऱ्या व अधिकार सोपवलेले असतात. त्यानुसार ते आपली कार्य पूर्ण करीत असतात. त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करणे किंवा कनिष्ठांची कार्य करण्याची वरिष्ठांना आवश्यकता नसते. परंतु काही अनपेक्षित परिस्थितीमध्ये कनिष्ठामार्फत एखादे कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकले नाही तर अशा प्रसंगी वरिष्ठांना ते कार्य करून घेण्यासाठी जातीने स्वतः लक्ष घालावे लागते. अर्थात अशी स्थिती ही अपवादात्मक परिस्थितीतच निर्माण होते आणि म्हणूनच याला अपवादाचे तत्व असे देखील म्हटले जाते. 4. अधिकार प्रदानाचे तत्व. व्यवसाय संस्थेचे प्रत्येक कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला काही विशिष्ट जबाबदाऱ्या दिल्या जातात व त्यांच्याकडून त्यानुसार काम करून घेतले जाते. परंतु कोणतीही जबाबदारी पार पाडण्यासाठी या व्यक्तींना पुरेसे अधिकारही द्यावे लागतात. पुरेशा अधिकाराअभावी कोणतीही व्यक्ती आपली जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच या व्यक्तींना अधिकार प्रदान करणे आवश्यक असते. यालाच अधिकार प्रदानाचे तत्व असे म्हणतात. अधिकार प्रदान हे वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत त्या ठिकाणी दिले जातात. व्यवसाय संस्थेमध्ये अधिकार प्रदानाचे तत्वांची अंमलबजावणी होत असते. 5. उद्दिष्टांच्या एकवाक्यतेचे तत्व. व्यवसाय संस्थेला आपली उद्दिष्टे निश्चित करावी लागतात. यावर उद्दिष्टांनुसार विविध विभागांची देखील उद्दिष्टे निश्चित केलेली असतात. म्हणजेच व्यवसाय संस्थेची आणि विभागाची, या विविध विभागांची किंवा कर्मचाऱ्यांची उद्दिष्टे व व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे यांच्यात एकवाक्यता असणे आवश्यक आहे. त्यांच्यात परस्पर विरोध असल्यास संघटन रचनेची हानी होऊ शकते. म्हणून व्यवसाय संस्थेतील सर्व पातळीवर उद्दिष्टाबाबत आणि ती साध्य करण्याबाबत एकवाक्यता असणे आवश्यक आहे. 6. कार्यक्षमतेचे तत्व. व्यवसाय संस्थेची संघटन रचना ही क्लिष्ट व गुंतागुंतीची असू नये, तर ती साधी, सोपी व सुलभ असली पाहिजे, जेणेकरून व्यवसाय संस्थेतील प्रत्येक घटकाला, प्रत्येक कर्मचाऱ्याला ती समजली पाहिजे. अशा संघटन रचनेमुळे संस्थेच्या साधनसंपत्तीचा काटकसरीने व कार्यक्षमपणे वापर करता येऊ शकतो. 7. सातत्यपूर्णतेचे तत्व. व्यवसाय संस्थेच्या संघटन रचनेतून व्यावसायिक कार्य त्वरित पूर्ण करता आली पाहिजेत. शिवाय ही कार्य सातत्याने कंटिन्यू व सुरक्षितपणे, सुरळीतपणे चालू ठेवता आली पाहिजे, असं हे तत्व या ठिकाणी सांगत आहे. 8. अधिकार व जबाबदारीचे तत्व. संघटन रचनेत प्रत्येक अधिकाऱ्याला अधिकार प्रदान केलेले असतात. त्यानुसार त्यांचे अधिकार व जबाबदारी ही निश्चित होत असते. प्रत्येक अधिकाऱ्यास आपल्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांची जबाबदारी देखील स्वीकारावी लागते. असे असले तरीही त्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासही आपली जबाबदारी नाकारता येत नाही. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृत्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यालाही स्वीकारावी लागते. यालाच अधिकार व जबाबदारीचे तत्व असे म्हणतात. 9. समतोलाचे तत्व. अधिकार व कर्मचाऱ्यांना अधिकार व जबाबदाऱ्या देताना त्यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. कमी अधिकार व जास्त जबाबदाऱ्या किंवा कमी जबाबदाऱ्या व जास्त अधिकार अशी स्थिती संघटन रचनेस हानिकारक असते. त्यामुळे अधिकाराच्या प्रमाणातच जबाबदाऱ्यांचे देखील वाटप केले गेले पाहिजे. यालाच समतोलाचे तत्व असे म्हणतात. 10. लवचिकतेचे तत्व. संघटन रचना ही फार ताठर असू नये. काळानुसार किंवा परिस्थितीनुसार या संघटन रचनेत योग्य तो बदल करता आला पाहिजे. अशा स्वरूपाची संघटन रचना असणे आवश्यक आहे. यालाच लवचिकतेचे तत्व असे देखील म्हणतात. म्हणजे संघटन रचना ही लवचिक असली पाहिजे.
परिस्थितीनुसार संघटन रचनेत योग्य तो बदल करून व्यावसायिक कार्य कार्यक्षमपणे पार पाडणे शक्य झाले पाहिजे, अशा स्वरूपाची लवचिक संघटन रचना व्यवसाय संस्थेमध्ये असणे आवश्यक आहे. आणि 11 अधिकार साखळीचे तत्व. मॅस्लो यांनी अधिकार श्रेणी किंवा अधिकार साखळीच्या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. या तत्वानुसार व्यवसाय संघटनेत वरिष्ठ ते कनिष्ठ अशी श्रेणीवार कर्मचारी रचना असणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांची कार्य पार पाडण्यासाठी काय अधिकार प्रदान करतात. हे कनिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना त्यांची कार्य पार पाडण्यासाठी काय अधिकार प्रदान करतात. अर्थातच वरिष्ठ श्रेणीपासून कनिष्ठ श्रेणीपर्यंत येताना अधिकारांचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. यालाच अधिकार साखळीचे तत्व असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ही 11 तत्वे ही प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये पाळली जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील जो भाग पाहणार आहोत तो याच टॉपिकच्या अनुषंगाने म्हणजे संघटन किंवा ऑर्गनायझेशन या संदर्भातलीच आहे. फक्त आत्ता जी आपण थेरी अभ्यासलेली आहे त्यावर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पुढील भागामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे. यांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर तुम्ही मला फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल ID या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत संघटन किंवा ऑर्गनायझेशन या घटकावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.